देवकीताई, आजच्या तारखेला म्युझिक इंडस्ट्रीमधल्या मराठी आणि हिंदी दोन्हीमधल्या तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी कुठल्या? अ, कठीण प्रश्न आहे कारण परत तू मला अडचणीत टाकतोस. तरी मी सांगते ॲज युजुअल स्पष्टच सांगते की मला असं वाटतं की नुसतं फिल्म इंडस्ट्रीचं नाही म्हणत आहे मी. जनरली सुद्धा क्लासिकल किंवा आपलं जे क्लासिकल हा काय एकदम असा जड असा शब्द नाही आहे. वास्तविक हा सौंदर्यपूर्ण शब्द आहे. हा सौंदर्याचं शिखर आहे क्लासिकल म्युझिकमध्ये, अभिजात संगीत म्हणजे. तर त्याला कुठेतरी पूर्ण इग्नोर करून, त्याला पूर्ण त्याचा बाजूला ठेवून आपण जर काम करत राहिलो तर त्याच्यातलं जे अतिशय सुंदर असं जे भाग आहे गाण्यामध्ये, संगीतामध्ये, जो विचार अनेक वर्षांपासून लोकांनी केलाय. आपल्याला असं वाटतं की आपण कॉर्डचा आत्ता विचार करतोय, पण जेव्हा रागसंगीत घडलं तेव्हापासून हा सगळा संवादाचा, सुरसंवादांचा विचार ऋषीमुनींनी केलेला आहे. तर ते झिडकारून आपण काहीतरी करतो आहोत, नवीन करतो असं आपल्याला उगाच वाटतं. पण वास्तविक आपण जर त्याची कास धरून थोडं गायला लागलो किंवा कंपोज करायला लागलो किंवा लोकांची टेस्ट किंवा त्यांची रुची आणि त्यांना गोडी लावली अशा म्युझिकची, जसं पूर्वी मदन मोहनजीचं म्युझिक असायचं, ते म्युझिक बाजूला ठेवलं तरी गाणं आपण गुणगुणू शकत होतो. म्हणजे ते कॉम्पोजिशन पूर्ण आहे, परिपूर्ण आहे, की त्याला कशाचाही आधार नको. असं असं आता का नाही होत आहे असं मला प्रश्न पडतो. आणि ते मला त्या गोष्टीचा मला मनःपूर्वक म्हणजे क्युरिओसिटी मिळायला पाहिजे, कुतूहल आहे की असं का व्हावं. आणि आता तू विचारलं नाहीस तरी मी सांगते की मला खरोखर वाईट ह्याच्याच पुढचं एक वाक्य आहे की क्लासिकल म्युझिक करता अर्धा तास आठवड्यातनं सुद्धा कुणीच देऊ इच्छित नाही. कुठल्याही चॅनलवरती किंवा कुठल्याही प्रोग्राममध्ये त्याचा उल्लेखही होत नाही. आणि क्लासिकल म्युझिक हे काही बेसिक नाही आहे. एक सुंदर इट्स लाईक पोएट्री, की हे क्लासिकल म्युझिक तुम्ही गावागावात टीव्हीच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून जातंय, पण जितकं जायला पाहिजे तितकं जात नाही. तर ते थोडंसं हे कॉज ज्याला आपण म्हणतो हे उचलून धरायला हवं. सगळ्यांनी मिळून एक वेगळा प्रयत्न करायला हवा असं मला वाटतं. पण मग तुम्ही ज्यावेळेला क्लासिकलचे कॉन्सर्ट्स करायला जाता त्यावेळेला लोकांची अपेक्षा असते की तुमचा एक राग बीग गाऊन झाल्यानंतर थोडंसं जरा आबाळमय म्हणून अजिबात नसती लोकांची अपेक्षा. असेल अपेक्षा, तुम्हाला सांगायला घाबरत असतील लोक. नाही, कारण ऑडियन्स जे म्युझिक सर्कलचे जे ऑडियन्सेस आहेत, सवाई गंधर्वमध्ये मी गायले, तिथे काय कोणी मला आम्ही आभाळमाया गाते म्हणून बोलवलं नाही. आभाळमाया किंवा टीव्ही सिरियल ही अर्ध्या सेकंदाचं गाणं असतं. क्लासिकल कॉन्सर्टमध्ये तुम्ही गायला तर तुम्हाला निदान पाऊण तास तरी एक राग गायला हवा की नाही. नुसतं त्या जोरावरती आणि लोक तिथे ऐकणारेच वेगळे असतात. जरी पहचान ती झाली असेल तरी सुद्धा प्रत्यक्ष गाणं ऐकताना त्यांना एक तासभर ऐकावं लागतं की नाही. मग माझ्याकडे जर काहीच नसेल तर ते 1.5 तास कशाला ऐकतील माझं गाणं. काहीतरी असलं पाहिजे ना कंटेंट. क्लासिकल सर्कल जे आहे त्यामध्ये ज्यावेळेला एखादी क्लासिकल गायिका लाईटकडे जाते त्यावेळेला तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा कसा असतो? मला लोकांचं माहिती नाही, म्हणजे मी तो विषय कधी जास्त हाताळू शकले नाही, लोक हा विषय, कारण माझा त्याच्यात अभ्यास नाहीये. पण रसिकांची जी प्रतिक्रिया आली, जे निर्मळपणे सांगणारी लोक आहेत की आम्हाला तेही आवडतं हेही आवडतं, परंतु जे क्लासिकल ऐकण्यासाठी आलेले लोक आहेत त्यांना दुसरं काही ऐकायचं नसतं. तर ठीक आहे, तिथे मी तुमच्यासाठी रागेश्रीच गाईन किंवा भूपच गाईन किंवा अहिरभैरव गाईन, जे त्यावेळेला इच्छा आहे लोकांची ऐकायची तेच गाईन. पण एक कलाकार म्हणून, गायिका म्हणून मला असं कुठलंच क्षेत्र असू नये असं वाटतं की मला ते येत नाही. मला असं वाटतं की मला सगळं गाणं छान आलं पाहिजे, जे छान आहे ते. आता आभाळमाया काही वाईट नाही आहे, छानच आहे. त्याचप्रमाणे नाट्यसंगीत छानच, सुंदरच आहे. हे सुरांनो चंद्रवा किती सुंदर कॉम्पोजिशन आहे. मग हे फक्त आर्टिस्टना तुम्ही सीमित का करता की हे केलं तर ते नाही करायचं, ते केलं तर हे नाही करायचं, तू वेगळा मी वेगळा, असं नाहीये. तू करतो तेही, त्याच्यामध्येही अभिजाततेची जर तुझी नजर असेल तर ती दिसणारच तुझ्या गाण्यात. ज्यावेळेला सारेगमप पहिल्यांदा सुरू झालं आणि त्यामध्ये तुमच्याबरोबर को जज म्हणून एक अवधूत गुप्ते नावाचा एक भलतीच इमेज असलेला माणूस ज्यावेळेला बसवला गेला तुमच्या बाजूला, तर त्यावेळेला खुपलं होतं का? आपण भेटलो तर तुला आठवतं का त्याच्या अगोदर, शूटिंग व्हायच्या आधी? तेव्हा मी म्हटलं अवधूत गुप्ते म्हणजे कुठलं तुझं गाणं होतं, मधुबाला असेल किंवा एखादाची मधुबाला, ते मी ऐकलं होतं. आणि मी म्हटलं बापरे,
हा म्हणजे रिमिक्स रिमिक्स करणारा आणि हा माझ्यावर बसला तर आमचं कधी जन्मात पटणार नाही असं वाटलं. आणि थोडंफार तसं झालंही होतं. पण एक मला आता सांगावंसं वाटते तुला की जरी आपले मतं वेगळी असतील तरी एक ह्याच्यातली जी प्रांजलपणे मान्य करण्याची जी वृत्ती आहे ती मला फार आवडली. की नाही हे तुमचं बरोबर नाही, बरोबर नाही म्हणून मीही त्याच्याशी अगदी मस्त धरून ठेवायची. पण नंतर त्याला लक्षात यायचं की नाही देवकीताई म्हणतात ते बरोबर आहे, तो मान्य करायचा. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. तर नंतर कळलं मला की तू फार एवढा काय वाईट नाहीये. सीमाताई, तुमच्या या सगळ्या करिअर मध्ये तुम्हाला खुपलेल्या गोष्टी? मी जेव्हा पहिल्यांदा फिल्मिस्तानमध्ये आले, अगदी नवीन होते आणि ज्यांच्याबरोबर मी काम करत होते, जी नायिका होती, नायक होते, हे सगळे बरेच चित्रपट केलेले होते. आणि अशा वेळी माझ्यासारख्या मुलीला अशी वागणूक मिळाली की मला जितकं नर्व्हस करता येईल तितकं मला नर्व्हस केलं. बापरे. मला कोणीही पाठिंबा दिला नाही. हे मराठी चित्रपट मराठी चित्रपट. मराठीत आणि मराठीच माणसं सगळे पण म्हणून जास्त वाईट वाटतं. तर मला कोणीही पाठिंबा दिला नाही किंवा हे नाही तू हे असं करून बघ, तसं करून बघ किंवा काय. दिग्दर्शक होते त्यांना आता मला कोणाचं नाव नाही घ्यायचं, पण आणि ते मला खूप खुपतं. म्हणजे आजही मी विचार करते की अरे का म्हणजे एक नवीन आलेल्या मुलीला जर तुम्ही सांगितलं असतं की हे असं नाही चालत. आता एक कसा आलिया भोगाचे हा माझा पहिला चित्रपट आणि त्या चित्रपटात एक सीन होता, उसना नवरा या चित्रपटावरनं तो घेतलेला, की मी नायिकेची मी मैत्रीण आहे आणि तिच्यासाठी उसना नवरा बघण्यासाठी म्हणून आम्ही एका विवाह मंडळात जातो. तर माझ्या हातात एक बटवा असतो असं मला डायरेक्टरनी सांगितलं की टेकमध्ये तुमच्या हातात बटवा असणार. आणि त्या माणसाला तो माणूस सांगतो की 5 रुपये तुम्हाला फी भरावी लागेल आणि मी त्या बटव्यातनं काढून देते. तर मला रिहर्सलमध्ये त्यांनी बटवा दिलाच नाही. मला असं मी आपली ॲक्शन केली. आता मला हे त्यांनी सांगणं जरुरीचं होतं. माझा पहिला चित्रपट, मला काहीच माहिती नाही की टेकमध्ये तुमच्या हातात बटवा असणार आहे आणि त्यातले तुम्ही काढून देताय. हे मला कोणीही सांगितलं नाही. आणि ज्यावेळी शॉट सुरू झाला मी ते तशीच ॲक्शन केली. बटवा माझ्या हातात आहे पण मी ॲक्शन अशीच केली आपली द्यायची. आणि मग सगळेजण इतके हसले आणि इतकी माझी टिंगल झाली तिथे की मला आत्ता सुद्धा आठवलं की असं मला वाटतं की अरे मी उभीच कशी राहिले तिथे. त्यावेळी लहान होते, गरज होती. म्हटलं मला फार वाईट वाटलं. म्हटलं मला तुम्ही आधी सांगायला पाहिजे होतं ना, मी अगदीच नवीन आहे. तर अहो नवीन आहे म्हणजे तुम्ही आलात ना पण काम करायला, मग तुम्हाला एवढं कळायला नको का. असेच मला सगळे बोलत गेले ते. आणि मला ते खूप म्हणजे आजही विचार केला तरी मला ते खुपतं की तुम्ही नवीन माणसाला. आणि म्हणून त्यानंतर मी जेव्हा म्हणजे फार मोठी नाही नायिका झाले पण जेव्हा मी झाले नायिका तेव्हा मी हे अगदी खूप जपलं की जे नवीन येतात त्यांना किती आपल्याकडनं सहकार्य देता येईल तेवढं द्यायचं, की जे मला मिळालं नाही ते त्यांना मिळालं पाहिजे. हा विचार मी नेहमी केला आहे आणि मला हे खूप खुपतं. आणि मला राजकारण हा प्रकार खूप खुपतो. म्हणजे तो सगळीकडे असतो, सिनेमात असतो, नाटकात असतो, सगळीकडे असतो, देशात असतो, सगळीकडे असतो. तो मला एक खूप खुपतो कारण मला ते कधी जमलेलं नाही. चित्रपटामध्ये आई असा इमेज किंवा एक छान गृहिणी, तर असं म्हटलं की केवळ तुमचा चेहरा समोर येतो. पण त्याचबरोबर म्हणूनच की काय तुम्हाला वैविध्यपूर्ण भूमिका करायला मिळाल्या नाहीत फारशा, हे खुपतं का कुठेतरी? हो, हे खुपतं. कारण त्याला कारण माझा चेहरा तो इतका सोज्वळ की मला तमाशातली एक भूमिका एक तरी कधीतरी करायची होती. कारण मी डान्सर पण होते आणि त्यामुळे मला असं वाटायचं एका तरी चित्रपटात मला तमाशातल्या त्या म्हणजे डान्स करायला मिळावा, तो पदर असा घेऊन वगैरे लावणी काहीतरी. पण नाही, माझ्या चेहऱ्याला छे तुम्ही हे असलं काही करूच नका. म्हणजे एक चित्रपट मी असा केला होता, ओवाळी ते भाऊराया. तो फारसा चालला नाही पण त्यात मी त्या मुलीला लहानपणीच पळवून नेऊन कोठ्यावर विकलं जातं आणि तिथे ती मोठी होते आणि ती कोठ्यावर नाचते.
आणि तिथे मी डान्स केलेला आहे. आणि तो मी डान्स केल्यानंतर मला इतकी पत्र आणि इतके फोन की कृपया तुम्ही अशी कामं करू नका, आम्हाला ती बघायला आवडत नाहीत. आणि शेवटी काय प्रेक्षक मायबाप असतो आपला, मायबाप असतो. त्यामुळे आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. आणि म्हणून मी फक्त अपराध मधली माझी भूमिका, तुला आठवत असेल आणि तू पाहिला असशील तर, ती विलनिश नव्हती, पण ती वॅम्प पण नव्हती. ती अति महत्वाकांक्षी मुलगी. करेक्ट. ही जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मला वाटलं आता ही तरी लोक ऍक्सेप्ट करतील की नाही कोणास ठाऊक. पण ती भूमिका मात्र लोकांना अतिशय आवडली. मला अवॉर्ड होतं पण ते त्यावेळी मिळालं नाही, ती गोष्ट वेगळी. पण ती भूमिका लोकांना आवडली, मला स्वतःलाही ती करायला अतिशय आवडली. नाही, इतकं चांगलं प्रोफेशन तुम्ही सांभाळलेलं आहे आतापर्यंत, पण तरी देखील काही घटना घडलेल्या आहेत. उदाहरणार्थ रूपकी राणी चोरो का राजा, आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होता की सीमा देव तिथे दिसणार म्हणून, पण ती भूमिका कट झाली. तर हे खुपलं का कुठेतरी? फार वाईट रीतीने कट झाली. म्हणजे ती 4 वर्ष तो चित्रपट चालला होता. हो, सतीश कौशिक. हा, सतीश कौशिक आणि बोनी कपूर. हो. आणि त्याचं त्यावेळी अफेअर चाललं होतं श्रीदेवी बरोबर. बरोबर. तर 4 वर्ष तो चित्रपट चालला होता. आणि त्या 4 वर्षात जवळजवळ मला वाटतं आम्ही अनिल कपूर बरोबरचा माझा सीन रात्रभर आमचं शूटिंग चाललं होतं. तो सीन इतका सुंदर झाला होता, जॅकी बरोबर माझं सीन. आणि डबिंगच्या वेळी मला अनिल कपूर भेटला आणि मला म्हणाला, सीमाजी क्या आपने दोनों का सीन हुआ है, बहुत अच्छा. आणि मला इतकं बरं वाटलं की वा, म्हणजे छान सीन आहेत मला या चित्रपटात. चित्रपट लागल्यानंतर मी जेव्हा बघितला तर माझे 3 शॉट्स राहिले होते. ते पण एक नवरा मरतो असं दाखवलंय, तेव्हा ती चिता पेटते तिथे मुलांना, लहान मुलांना घेऊन. नंतर एक टॅक्सीत बसून मी जाते आणि एक काहीतरी क्लोजअप तर अजिबात नाही. मी त्याच्यात आहे म्हणून मला कळायचं की मी आहे तिथे म्हणून. आणि तिथे माझं डोकं जे सटकलं आणि मी रमेशच्या समोर जाऊन उभी राहिले, ह्याच्यानंतर मी काम करणार नाही. बापरे. म्हणा काय झालं तुला, बरी होतीस ना आता? नाही, मला चित्रपटात काम करायचं नाही, नाटकात काम करायचं नाही, मला घर बघायचं आता, मला घरात राहायचंय. सून आलेली आहे, दुसरी सून येणार आहे, नातवंडां सगळं असं मला आता बघायचंय, मला बस झालं आता, मला नाही करायचं. तर जर काम करून असं कट होणार असेल आणि ते कशासाठी, तर श्रीदेवीचा एक डान्स ठेवायचा होता म्हणून. तर तो चित्रपटाचा जो आत्मा होता तोच तुम्ही काढून घेतल्यानंतर चित्रपट चाललाच नाही. नाहीच चालायचं. एवढं सगळं करून चित्रपट चाललाच नाही. म्हणजे आणि पुन्हा माझे पण काहीतरी त्यांना शाप लागले. बऱ्याच इतर अभिनेत्रींप्रमाणे लग्नानंतर तुम्ही चित्रपटात काम करणं कमी केलं, तर हे कुठेतरी खुपतं का? नाही, मी कामं कमी वगैरे केली नाहीत. झालं काय की लग्न झालं की त्या काळात असं होतं की नायिका हिचं लग्न झालं की ती प्रेक्षकांना बघायला आवडत नव्हती. पण ती नायिका एकदा लग्न झालं ना की मग नाही, मग ती काय म्हणे, त्यांच्या मनातली ती नायिका असते. मग तिचं लग्न झालं तर मग आम्ही तिला कसं मनातली म्हणणार, असं काहीतरी त्यांचं होतं. त्यामुळे मला थोडीशी कामं वेगळ्या तऱ्हेची यायला लागली. मग ती घ्यायची की नाही असं करत करत मग पण मी शेवटी कामं केली. मी 10 लाख हा माझा आमचा चित्रपट, मी आणि रमेश दोघंही होतो. सिल्वर ज्युबिली झाली, गोल्डन ज्युबिली झाली होती त्या पिक्चरची. आणि त्यानंतर मला मग हिंदी चित्रपटच माझ्याकडे आले. म्हणजे मी मराठी चित्रपट जर 75 केले असतील तर मी 150 चित्रपट हिंदी केले आहेत. लग्न झाल्याबरोबर राजाभाऊनी पाठलाग हा चित्रपट सुरू केला आणि त्या चित्रपटासाठी त्यांनी मला विचारलं, सीमा तू डबल रोल आहे तो तू कर आणि डान्स पण आहे. का कोणास ठाऊक मला असं वाटलं की कदाचित आमचं आत्ताच लग्न झालेलं असताना मी दुसऱ्या नायकाबरोबर पटकन काम केलं, कुठेतरी आमच्यात काहीतरी असं निर्माण व्हायला नको सुरुवातीलाच. आणि म्हणून मी माझ्या गुरूंना नाही म्हणून सांगितलं. ते खूप चिडले होते, म्हणाले वेडी आहेस तू, इतका सुंदर रोल तू नाही म्हणतेस. पण मला असं वाटलं की जो संसार मी सुरू केलाय तो चांगला होणं. मग ही गोष्ट मग काकांना कळली होती का, रमेश काकांना? आणि त्याबद्दल त्यांचं मत काय होतं? त्यांनी ओके सांगितलं का त्यांनी नाही सांगितलं? ते ओकेही नाही म्हणाले आणि काहीच बोलले नाहीत ते. म्हणजे मी ते समजले मग. काका बघताय का? बघत असणार. तर ते मग त्यांना ते आवडलं नसतं असं मला वाटलं. म्हणून मी म्हटलं नको राजाभाऊ,
मला तुम्ही माफ करा पण. आणि तो रोल मग भावनाने केला, छान केला तिने. तर असं म्हणजे अशा गोष्टी घडत गेल्या सगळ्या.